देवानं घोषणा केली, हे नको जगत का पाप मला सुख करा. आपण देवाची ज्यांनी आपल्या स्वरूपात रचली उत्पत्ती दुसरा ते 7 वचन सांगते, जीवनाचा आत्मा तुम्हाला जीवनात नाही. त्याची प्रीती, त्याची दया, त्याची कृपा, त्याचे विश्वस्त टेकड्या ढळते, डोंगर भी सपाट होती, पण तुझ्यावरची करुणा म्हणजे कधी करुणा. जेव्हा समुद्र काठीला गेला का त्या पिकाला जाणलं. भजन 139 माँ के गर्भ में तूने मुझे दिया. माझ्या नाजूक अवयवांची दळदळ पिंडरूपात तू पाहिलीस. किती जण माहिती म्हणजे निर्माण करतात, जे मला निर्माण केलं. आदि अंत में अल्पा आमना मैं हो तो कभी चले. तुम्ही माणसाने चले लागता मी प्रत्येकाचं अंतकर्म भावाने निर्मिती ईश्वराची. बायबल सांगते त्याने निर्माण केली नाही अशी एकही गोष्ट अस्तित्वात नाही. त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवन मानव जातीला प्रकार कोण आहे सांगितलं असे सामने मागला. त्याची प्रियतेच्या काळाचा तुकडा माझी दुःख कोणताडी, माझ्या वेदना कोणताडी भावाने दिला. पवित्र वचन ईश्वराचं. टेकड्या ढळती, डोंगर भुईसपाट होतील, पण तुझ्यावरची करुणा म्हणजे कधी कमी नाही. जो प्रेम करणार परमेश्वर सांगतो हे पवित्र वचन कसं खा त्याने शब्द सांगतो. कधी कधी चिंतो प्रभू येशू ख्रिस्त आज आज ईस्टर संडे पुनर्स्थान झाला, तू जिवंत झाला. क्रुसावरचा मृत्यू पित्याचा पुढे झालेली स्वाधीनता सांगणार नाही. काय घडे पृथ्वी तू कोणासाठी आला, कोण जाणार? मानवाच्या उद्धारासाठी त्याला शरीर धारण करायला. धन्यवाद. देवाकडचं नातं जर तुम्ही लागलं, तुम्ही माणसं चेहरे लागता मी प्रत्येकाचा अंत करून नाही. तुम्ही व्यवस्थित वचन ऐकलं, हे अचानक नाही घडत. हे परिपक्व योजना करून शकतो. ज्या मार्गाने जाऊ त्या मार्गाचा आराखडा आपण तयार करतो. शास्त्रवचन बघूया. धन्यवाद. स्वतः 145 धन्यवाद. हालेलुया. देवाच्या चांगुलपणाबद्दल गौरव घे. हे माझ्या देवा, माझ्या राजा, मी तुझे स्तवन करेन. तुझ्या नावाला प्रतिदिन आणि सदाच धन्यवाद आहे. माझ्या स्वरूप वचन ईश्वराचं. माझ्या समोर देवाचं पवित्र वचन. देवा देवाची स्थिती. तुम्ही स्वार्थवान ठेवू नका. देव तुमच्यावर प्रेम करतो. देव तुमच्यावर प्रेम करतो. ईश्वर प्रेम. देवाने जगावृत्ती केली, त्यांना आपला एक नव्हता पुत्र अशासाठी पण विश्वास ठेवून नाश अनंतकालचे जीवन आपण प्रवासीने पावलं. त्याने कधी आले देवाला तुझी आवड कोणासाठी त्यानं रक्त वाहिलं. तिच्यासाठी प्रभू जिवंत झाले. आज ईस्टर संडे पुनर्स्थान झाले. हालेलुया. धन्यवाद. शास्त्रवचन बघूया. हालेलुया. देवाच्या चांगुलपणाबद्दल गौरव घे. हे माझ्या देवा, माझ्या राजा, मी तुझे स्तवन करीन. तुझ्या नावाला प्रतिदिनी आणि सदा सर्वदा धन्यवाद दे. धन्यवाद. स्तवन कसं परमेशा स्तवा निरंतर परमेशा स्तवा नित्यतयाच्या पवित्र स्थान नित्यतयाच्या पवित्र स्थानी जाऊन त्याला स्तवा गाऊन त्याला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा सामर्थ्या
थे सीएच पत्नी, उन्होंने कहा किसके सामने बोलने की भाई बहन जानते हैं सच्चाई, किसने मुझे बनाया, सृष्टि किसने बनाई। आका दिन तारा म्हणून नाम से पुकारता बाबाने विनंती, जर सत्याची ओळख होते आपल्याला, सत्याची ओळख बायबल सत्यता स्वतंत्र सत्य स्वर्गातून पाठवणे, ईश्वर आत्मा आहे. जुना अन्नबली होमबली वेदबली गटावली, ज्या मानवाचं पतन झालं, सुटकेचा कुठलाच मार्ग नव्हता, योग्य वेळ आम्हासाठी त्याच्यात येशू ठेवू, ब्रह्मांड हात जमदार जगाचा तारणारा स्वर्ग नरक मध्ये तरी खंडीवरील नरकाची सुटका केली. बाबाने विनंती, देवाची लेखन आपण मी तुम्हाला देवाचं वचन सांगतो, स्वरूप ईश्वराचं तिचा रूप मेरा हा प्रेमीने आपला परीने आपल्याकडे करत असतो. आपण कुठल्या समस्याला सामोरं जातोय, कुठल्या समस्यामुळे कोणी जाणू शकतो, इंसान एकीचे नाही कधी जाणतो. बाबाने विनंती, देवाची प्रियता तुम्ही स्वार्थ्याला ठेवू नका, ते तुमच्यावर प्रेम करतोय. तुम्ही माणसं चेहरे बघता मी प्रत्येकाचं अंत करून जा. धन्यवाद. हालेलुया. दुसरं वचन. धन्यवाद. यहोवा थोर व परमस्तुत्य आहे, त्याची थोरवी इतकी विशाल आहे की तिचा अंत लागत नाही. आदि अंत मी अल्प आवेगा. बायबल वाचूचा करत संपूर्ण मानतत्व पदार्थ सगळ्या जगातील असतं. बायचं थेंबाप्रमाणे तरत चिकटलेल्या भुईच्या कणाप्रमाणे त्याची तुलना तुम्ही कशाशी करा. आदि अंत मी अल्प आवेगा. प्रभू येशू ख्रिस्त आजकाल एक सारखं अनुभव घेऊन बघा कितीचा. बाबाने विनंती, पवित्र वचन ईश्वराचं आहे. नेहमी आपल्या प्रियेनं बोलत असतो. ह्या पृथ्वीवर आपण जन्माला आलो, पहिले आई बापाच्या पोटी जन्म, ईश्वराच्या पोटी जन्म. हा नवा जन्म म्हणजे काय? हा नवा जन्म म्हणजे बायबल सांगताय, हा नवा जन्म म्हणजे मानवी इच्छेनं होणारा निश्चित जन्म नव्हे, तर देवाचे इच्छेनं होणारा आध्यात्मिक जन्म आहे. ह्याच्यावर तर कुठल्या पदाने मामासाठी पवित्र आत्म्यामध्ये बाजूला की ईश्वर आत्मा आहे. ज्या गोष्टी पण जाणतात ईस्टर सुद्धा बंद झाला. आपण जास्त मला बघतोय. आपण मग ते कृषी बोलतो बघूया 28 अध्याय. मग ते कृषी बोलतो 28 अध्याय. धन्यवाद. हालेलुया. मग ते 28 में देखेंगे. हालेलुया. मग ते कृषी 28 अध्याय. हालेलुया. धन्यवाद. हालेलुया. मत्तई 28 धन्यवाद. येशूचे पुनरुत्थान. शब्बाताच्या शेवटी आठवड्याच्या पहिला दिवस उजाडतात. मरिया मगदलिया आणि दुसरी एक मरिया येशूची कबर पाहायला गेल्या. तेवढ्यात एकाएकी मोठा भूकंप झाला, कारण स्वर्गातून देवाचा एक दूत खाली आला. त्याने कबरेवरील शिला बाजूला लोटली आणि तो तिच्यावर बसला. त्याचे मुख विजेसारखे तेजस्वी आणि त्याची वस्त्रे हिमासारखे शुभ्र होती. पहारेकऱ्यांनी त्याला पाहिले तेव्हा ते इतके भयभीत झाले की ते थरथर कापू लागले आणि मृताहत होऊन पडले. देवदूत त्या दोन स्त्रियांना म्हणाल्या, भिवू नका. ज्या येशूला वधस्तंभावर खिळले होते त्या येशूला तुम्ही शोधित आहात हे मला माहीत आहे, पण तो येथे नाही, कारण मी पुन्हा जिवंत होईल असे त्याने अगोदर सांगून ठेवल्याप्रमाणे प्रभू येशू शिष्य आधी संत समजून मी जिवंत होणार आहे. प्रभू पानिपत ने पानी का दाग मत बनाया, मोठे मोठे चमत्कार केले प्रभू येशू. मत्तई, मार्क, लूका, योहान. बाबाने विनंती, हे पवित्र वचन ईश्वराचं आहे आणि पिता नेहमी आपल्या प्रियलेखक बोलत असतो. विश्वाचा अवलंब करा पिता. तुम्ही माणसं चेहरे बघता मी प्रत्येकाचं अंतःकरण हे तू पारखणारा परमेश्वर आहे. मी सदैव तुमचं या गोष्टी विश्वास ठेवा. जुना करा नवा करा काय फरक आहे. प्रभू येशू रोटी आठवडा आपले शिष्योपदी असं आहे, माझं शरीर तुझ्या दिलेली आहे. स्वर्ग नरकमध्ये दळली खंडीमध्ये नरकाचं सकाळ. भावाने विनंती, राईट नाही शास्त्र त्याचं पवित्र हृदयापासून शुद्ध त्याने रक्त व्हायला कुसावा. पिता तर